स्वप्न आहे बिझनेस सुरू करायचं, पण पैशाच्या अभावी थांबलेत. एम्प्लॉय राहायचं नाही, एंटरप्रेन्योर बनायचं आहे. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. एक सरकारी योजना जी हजारो लोकांचं नशीब बदलते, तुमचंही बदलू शकते. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या, उपयोगी आणि प्रत्येक छोट्या व्यावसायिकांसाठी संधी ठरू शकणारा सरकारी योजनेबद्दल. ती आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. ही अशी योजना आहे जी हजारो सामान्य लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा आणि नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा बनण्याची संधी उपलब्ध करून देते. जर तुम्हाला स्वतःचा छोटासा बिझनेस सुरू करायचा असेल, चहाची टपरी असो, दुकान असो किंवा कोणताही सर्व्हिस देणारा काम असो, किंवा आधी चालू असलेला बिझनेस पुढच्या पातळीवर नेण्याचं स्वप्न असेल, तर बँक लोन म्हटलं की सिक्युरिटी, कोलॅटरल, गॅरंटी आणि कागदपत्रांचा डोंगर पाहून तुम्ही थांबला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत की मुद्रा योजना म्हणजे नेमकं काय, कोण पात्र आहे, कितीपर्यंत लोन मिळू शकतं, कोणते बिझनेस एलिजिबल आहेत आणि लोन कसं अप्लाय करायचं. त्यामुळे कोणतीही संधी गमावू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे नेमकं काय? प्रधानमंत्री मुद्रा योजना ही भारत सरकारची एक गव्हर्नमेंट बॅक्ड लोन स्कीम आहे, जी खास करून मायक्रो आणि स्मॉल बिझनेस ओनर्स यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की ज्यांच्याकडे काम करण्याची तयारी आणि व्यवसायाची कल्पना आहे, पण भांडवलाअभावी ते पुढे जाऊ शकत नाही, अशा लोकांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी मिळावी. या योजनेअंतर्गत सरकार विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देते. सुरुवातीला या योजनेत 10 लाखापर्यंतचं कर्ज दिलं जात होतं, पण आता तरुण प्लस कॅटेगरीमुळे ही मर्यादा वाढवून 20 लाखापर्यंत करण्यात आली आहे. यामुळे आधीपासून चालू असलेला व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची संधी देखील उपलब्ध झाली आहे. या योजनेची सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बाब म्हणजे या लोनसाठी कोणतेही कोलॅटरल सिक्युरिटी तुम्हाला द्यावी लागत नाही आणि कोणालाही गॅरंटी देण्याची गरज नसते. म्हणजे घराची कागदपत्र, सोने किंवा कोणाचीही सही यासारख्या अडचणी इथे येत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर जर तुमच्याकडे चांगली बिझनेस आयडिया, योग्य प्लॅनिंग आणि काम करण्याची तयारी असेल तर फक्त पैशांअभावी तुमचं स्वप्न थांबण्याची गरज नाही. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता किंवा पुढे नेऊ शकताय. आता आपण जाणून घेऊया की ही योजना का सुरू केली गेली. अनेक लोकांकडे उत्तम बिझनेस आयडिया असते, काम करण्याची तयारी असते आणि मेहनत करण्याची इच्छाही असते, पण जेव्हा हे लोक बँकमध्ये लोनसाठी जातात तेव्हा तिथे लगेच काही ठराविक प्रश्न विचारले जातात, जसे की सिक्युरिटी आहे का, कोलॅटरल काय देणार किंवा गॅरंटी कोण देणार. याच ठिकाणी बहुतेक लोक अडकतात, कारण छोटा बिझनेस सुरू करायचा असताना प्रत्येकाकडे घराची कागदपत्रे किंवा कोणाची गॅरंटी देण्याची क्षमता नसते. त्यामुळे बिझनेस सुरू होण्याआधीच अनेकांचं स्वप्न तिथेच थांबतं. केवळ पैशांच्या आणि सिक्युरिटीच्या अडचणीमुळे हजारो चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाही. हीच मोठी अडचण ओळखून भारत सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली. या योजनेचा उद्देश असा आहे की फक्त सिक्युरिटी किंवा गॅरंटी नसल्यामुळे कोणाचाही व्यवसाय थांबू नये. सरकारने बँकांना पाठबळ देऊन अशी व्यवस्था केली ज्यामुळे छोट्या व्यावसायिकांना कोलॅटरल शिवाय लोन मिळू शकेल आणि त्यांना आर्थिक आधार मिळेल. थोडक्यात सांगायचं तर ही योजना लोकांच्या कल्पनांना संधी देण्यासाठी, छोट्या व्यवसायांना उभारी देण्यासाठी आणि स्वावलंबी भारत घडवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. आता आपण जाणून घेऊया की मुद्रा म्हणजे काय. मुद्रा या शब्दाचा पूर्ण अर्थ आहे मॅक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. ही संस्था खास करून मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस म्हणजेच छोट्या उद्योगांना आर्थिक मदत मिळावी यासाठी स्थापन करण्यात आली आहे. भारतात असे अनेक छोटे व्यवसाय आहेत जे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करू शकतात, पण भांडवलाअभावी पुढे जाऊ शकत नाही. अशा व्यवसायांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुद्राची निर्मिती करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुद्रा ही सबसिडी स्कीम नाही, म्हणजे सरकार थेट पैसे देत नाही, तर बँकेच्या माध्यमातून लोन स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे घेतलेली रक्कम ठराविक कालावधीत परत द्यावी लागते. मात्र ही एक गव्हर्नमेंट बॅक लोन स्कीम असल्यामुळे बँकेचा रिस्क तुलनेने कमी असतो. याच कारणामुळे मुद्रा अंतर्गत लोन अप्रुव्हल प्रक्रिया इतर सामान्य बिझनेस लोन्सपेक्षा कंपॅरेटिव्हली सोपी असते. योग्य बिझनेस आयडिया, आवश्यक कागदपत्र आणि स्पष्ट प्लॅनिंग असेल तर छोट्या व्यावसायिकांनाही या योजनेचा फायदा घेणं खूपच सोपं होतं. आता ही योजना कोणासाठी आहे ते आपण बघूया. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही योजना मोठ्या कंपन्या किंवा कॉर्पोरेट बिझनेससाठी तयार केलेली नाही,
तसेच ही योजना फार्मिंग लोन्स किंवा शेती संबंधित कर्जांसाठी लागू होत नाही. या योजनेचा मुख्य उद्देश मोठ्या उद्योगांना मदत करून नसून छोट्या व्यवसायांना आर्थिक आधार देणे हा आहे. ही योजना खास करून छोटे दुकानदार, विविध प्रकारचे सर्व्हिस प्रोव्हायडर, ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि पहिल्यांदा व्यवसाय सुरू करणारे फर्स्ट टाइम एंटरप्रेन्योर्स यांच्यासाठी आहे. म्हणजेच चहाची टपरी चालवणारा असो, दुकान चालवणारा असो, सेवा देणारा व्यावसायिक असो किंवा छोट्या प्रमाणावर उत्पादन करणारा उद्योग असो, अशा सगळ्यांना या योजनेचा फायदा होऊ शकतोय. आता मी तुम्हाला सांगते कोणते बिझनेस या योजनेसाठी एलिजिबल आहेत. या योजनेच्या अंतर्गत विविध प्रकारचे स्मॉल आणि मायक्रो बिझनेस पात्र ठरतात. ही योजना एका ठराविक व्यवसायापुरती मर्यादित नाही, तर रोजच्या जीवनात दिसणाऱ्या अनेक छोट्या व्यवसायांसाठी उपयोगी आहे. त्यामुळे शहरात असो किंवा ग्रामीण भागात असो, दोन्हीकडे चालणारे व्यवसाय या योजनेत समाविष्ट होतात. जसे की मी तुम्हाला सांगते, ट्रेडिंग बिझनेसच्या बाबतीत पाहिलं तर चहाची टपरी, भाजीपाला दुकान, किराणा दुकान, हॉटेल, फूड स्टॉल तसेच मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक शॉप यासारखे व्यवसाय पूर्णपणे एलिजिबल आहेत. असे व्यवसाय रोजच्या गरजांसाठी संबंधित असल्यामुळे सरकारकडून त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. दुसरीकडे आहे सर्व्हिस सेक्टर. याच्यामध्ये अनेक व्यवसाय या योजनेत येतात. ब्युटी पार्लर, टेलरिंग, सॅलॉन, मोबाईल रिपेअर, टीव्ही रिपेअर, इलेक्ट्रिकल रिपेअर यासारख्या सेवा देणारे व्यवसाय छोटे असेल तरीही त्यातून स्थिर उत्पन्न मिळू शकतं. म्हणून हे व्यवसाय मुद्रा लोनसाठी पात्र मानले जातात. तसेच ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये बघितलं गेलं तर ऑटो रिक्षा, टॅक्सी, डिलिव्हरी व्हेकल आणि इतर कमर्शियल व्हेकल्स यासाठी योजनेअंतर्गत लोन मिळू शकतं. अनेक लोक स्वतःचं वाहन घेऊन व्यवसाय सुरू करत इच्छित असतील त्यांच्यासाठी ही योजना खूप उपयुक्त ठरते. याशिवाय मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जसं की स्नॅक्स मेकिंग, बेकरी आयटम्स तयार करणं, पेपर बॅग्स बनवणं, फूड प्रोडक्ट्स आणि इतर स्मॉल स्केल प्रोडक्शन युनिट्स यांचाही या योजनेत समावेश होतो. थोडक्यात सांगायचं तर जो कोणता व्यवसाय छोट्या प्रमाणावर सुरू केला जातो किंवा चालू करू शकतो तो प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी एलिजिबल असतो. आता ना आपण मुद्रा लोनचे प्रकार बघूयात. त्याचे वेगवेगळे कॅटेगरीज आहे, मी तुम्हाला सांगते. या योजनेच्या अंतर्गत दिला जाणारा लोन वेगवेगळ्या टप्प्यांवरती असलेल्या व्यवसायांसाठी विभागलेला आहे. प्रत्येक बिझनेस एका स्तरावर नसतो. काही व्यवसाय अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असतात, काही चालू असतात तर काही व्यवस्थित स्थिर झालेले असतात. हीच गोष्ट लक्षात ठेवून मुद्रा लोन 4 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये दिला जातो. सर्वात पहिली कॅटेगरी आहे शिशु लोन. हा लोन विशेषतः नवीन बिझनेस सुरू करणाऱ्यांसाठी असतो. ज्यांनी अजूनच व्यवसाय सुरू केलेला आहे किंवा सुरू करण्याच्या तयारीत आहे अशा लोकांना या कॅटेगरीमध्ये 50,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकते. छोट्या सुरुवातीसाठी साहित्य खरेदी, साधी उपकरणं किंवा कामाची मांडणी करण्यासाठी हा लोन खूप उपयोगी ठरतो. दुसरी कॅटेगरी आहे किशोर लोन. हा लोन आधीपासून चालू असलेला बिझनेस पुढे वाढवण्यासाठी दिला जातो. ज्यांचा व्यवसाय थोडाफार स्थिर झाला आहे आणि आता त्यात विस्तार करायचा आहे अशा लोकांसाठी ही कॅटेगरी असते. यामध्ये 50,000 ते 5 लाख पर्यंतचं लोन मिळू शकते, ज्यामुळे बिझनेसची क्षमता वाढवता येते. तिसरी कॅटेगरी आहे तरुण लोन. हा लोन एस्टॅब्लिश्ड म्हणजे व्यवस्थित उभ्या राहिलेल्या व्यवसायांसाठी दिला जातो. ज्याचा बिझनेस चांगल्या प्रकारे चालू आहे आणि ज्यांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून पुढे जायचं आहे त्यांना या कॅटेगरीमध्ये 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं. याशिवाय आता नव्याने सुरू करण्यात आलेली तरुण प्लस लोन कॅटेगरी आहे. हा लोन खास बिझनेस एक्सपान्शन साठी आहे. यामध्ये 10 ते 20 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. मात्र यासाठी एक अट आहे. अर्जदाराने आधी घेतलेला तरुण लोन यशस्वीपणे रीपे केलेलं असणं आवश्यक आहे. यामुळे बँकेंना अर्जदारांच्या रीपेमेंट कॅपॅसिटी बद्दल विश्वास मिळतो. थोडक्यात सांगायचं तर व्यवसाय ज्या टप्प्यावर आहे त्या टप्प्यानुसार योग्य कॅटेगरी निवडून मुद्रा लोनचा फायदा घेता येतो. आता आपण जाणून घेऊया इंटरेस्ट, EMI आणि रीपेमेंट. प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत मिळणारा मुद्रा लोन ही सबसिडी स्कीम नाही. याचा अर्थ असा आहे की सरकारकडून थेट अनुदान मिळत नाही, तर लोन स्वरूपात दिला जातो. त्यामुळे घेतलेली संपूर्ण रक्कम ठराविक कालावधीत बँकेला परत करावी लागते. हे मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे. हा मुद्दा प्रत्येक अर्जदाराने आधीच स्पष्टपणे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. या लोनचा रीपेमेंट पिरियड साधारण 3 ते 5 वर्षापर्यंत असतो. म्हणजेच बँकेसोबत ठरवलेल्या कालावधीत हळूहळू कर्जाची परतफेड करता येते. रीपेमेंट प्रामुख्याने EMIच्या स्वरूपात केला जातो. त्यामुळे प्रत्येक महिन्याचं ओझं तुलनेने कमी वाटतं आणि बिझनेसच्या कॅश फ्लोवरती जास्त ताण येत नाही. काही प्रकारांमध्ये विशेषतः नवीन बिझनेस सुरू करताना बँक मॉरेटोरियम पिरियड सुद्धा देऊ शकते. या कालावधीत सुरुवातीचे काही महिने EMI भरावे लागत नाही.
त्यामुळे व्यवसाय सुरू करून उत्पन्न स्थिर होईपर्यंत थोडा वेळ मिळतो. मात्र मोरॅटोरियम पिरियड देणं किंवा न देणं हे पूर्णपणे बँकेच्या नियमानुसार आणि तुमच्या बिझनेस प्रोफाईलवरती अवलंबून असतं. आता मुद्रा लोनचे फायदे कोणते ते मी तुम्हाला सांगते. या योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या मुद्रा लोनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या लोनसाठी कोलॅटरल किंवा कोणतीही गॅरंटी द्यावी लागत नाही. हे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं. म्हणजे घराची कागदपत्रे, सोने किंवा तिसऱ्या व्यक्तीची हमी न देता देखील छोट्या व्यावसायिकांना कर्ज मिळू शकतं. यामुळे ज्यांच्याकडे सिक्युरिटी नाही अशा लोकांसाठी ही योजना खूपच दिलासा देणारी ठरते. या लोनवरचा इंटरेस्ट रेट तुलनेने कमी असतो, त्यामुळे EMI भरताना व्यवसायावर जास्त आर्थिक ताण येत नाही आणि हळूहळू स्थिरपणे लोन रिपे करणं शक्य होतं. तसेच ही योजना खास स्मॉल बिझनेससाठी तयार करण्यात असल्यामुळे यामध्ये अप्रूव्हल प्रोसेस तुलनेने सोपी ठरण्यात आली आहे. योग्य डॉक्युमेंट्स, स्पष्ट बिझनेस प्लॅन आणि योग्य माहिती दिल्यास लोन मंजूर होण्याची शक्यता अधिक वाढते. हा एक गव्हर्नमेंट बॅक लोन असल्यामुळे वेळेवर EMI भरल्यास तुमची बिझनेस क्रेडिट हिस्ट्री तयार होते. ही क्रेडिट हिस्ट्री भविष्यात मोठ्या प्रमाणावर लोन घेण्यासाठी, बिझनेस विस्तारासाठी किंवा इतर फायनान्शियल सुविधांसाठी खूपच उपयोगी ठरते. आता आपण इलिजिबिलिटी आणि डॉक्युमेंट्स बद्दल बोलूया. या योजनेसाठी अर्ज करताना काही मूलभूत इलिजिबिलिटी अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. सर्वप्रथम अर्जदार हा भारतीय नागरिक असावा आणि त्याचं वय किमान 18 वर्ष असणं बंधनकारक आहे. याशिवाय अर्जदार कोणत्याही बँकेचा बँक डिफॉल्टर नसावा, म्हणजे आधी घेतलेलं कर्ज थकलेली नसावीत. यामुळे बँकेला अर्जदाराच्या आर्थिक स्थितीबद्दल आणि रीपेमेंट क्षमतेबद्दल विश्वास मिळतो. डॉक्युमेंट्स बाबतीत बोलायचं झालं तर ओळख आणि पत्त्याचा पुराव्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ॲड्रेस प्रूफ आणि काही पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स आवश्यक आहे. ही कागदपत्र प्रत्येक अर्जदाराकडून मागितली जातात आणि लोन प्रक्रिया सुरू करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. जर तुमचा बिझनेस आधीपासून चालू असेल तर त्या संबंधित काही अतिरिक्त डॉक्युमेंट्स सादर करावे लागतात. यामध्ये शॉप लायसन्स, GST रजिस्ट्रेशन जर उपलब्ध असेल तर, मागील काही महिन्याचे बँक स्टेटमेंट तसेच ITR किंवा सेल्स डिटेल्स याचा समावेश होतो. या कागदपत्रांमुळे बँकेला तुमच्या व्यवसायाची आर्थिक स्थिती समजायला मदत मिळते. नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी प्रॉपर प्रोजेक्ट रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा असतो. या रिपोर्टमध्ये बिझनेसची कल्पना, लागणारी गुंतवणूक, अपेक्षित उत्पन्न आणि लोनचा वापर कसा करणार आहात याची सविस्तर माहिती दिलेली असावी. नीट तयार केलेला प्रोजेक्ट रिपोर्ट असेल तर मुद्रा लोन मंजूर होण्याची शक्यता निश्चितच वाढते. आता लोन कुठे अप्लाय करायचं ते मी तुम्हाला सांगते. या योजनेच्या अंतर्गत मिळणारं लोन विविध मार्गाने अप्लाय करता येतं, त्यामुळे अर्जदाराला सोयीचा पर्याय निवडता येतो. सर्वप्रथम हा लोन SBI तसेच इतर नॅशनलाइज बँक्समधून अप्लाय करता येतो. याशिवाय HDFC, ICICI सारख्या प्रायव्हेट बँक देखील मुद्रा लोन देतात. तसेच NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आणि मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स यांच्या माध्यमातूनही या योजनेच्या अंतर्गत लोनसाठी अर्ज करता येतो. विशेषतः ग्रामीण भागात आणि छोट्या व्यावसायिकांसाठी मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स हा एक सोयीचा पर्याय ठरतो. या व्यतिरिक्त सरकारने ऑनलाईन सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. उदयमी मित्र पोर्टलवरून तुम्ही घर बसल्या मुद्रा लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. या पोर्टलमुळे विविध बँकिंगचं लोन स्कीम्स एका ठिकाणी पाहता येतं आणि योग्य पर्याय निवडणं सोपं होतं. थोडक्यात सांगायचं झालं तर बँक ब्रांचमध्ये प्रत्यक्ष जाऊन किंवा ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून दोन्ही प्रकारे मुद्रा लोनसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आता एक महत्त्वाची सूचना मी तुम्हाला सांगते. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत लोन अप्लाय केल्यानंतर तो तात्काळ मंजूर होईलच असं नाही. हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण लोन अप्रूव्हल ही प्रक्रिया बँकेच्या नियमावरती, कागदपत्रांच्या प्रूफ आणि तुमच्या बिझनेस प्लॅन वरती अवलंबून असते. जसं डॉक्युमेंट्स अपूर्ण असतील किंवा बिझनेस प्लॅन स्पष्ट नसेल तर लोन प्रक्रिया लांबू शकते किंवा कधी कधी अर्ज नाकारला जाऊ शकतो. मात्र जर तुमच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट्स असतील, नीट तयार केलेला क्लिअर आणि प्रॅक्टिकल बिझनेस प्लॅन असेल आणि लोन कसा वापरणार आहात याची स्पष्ट माहिती असेल तर मुद्रा लोनचा अप्रूव्हल प्रोसेस नक्कीच सोपा आणि वेगवान होतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची तयारी करून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे एखादी चांगली बिझनेस आयडिया असेल, मेहनत करण्याची तयारी असेल, पण फक्त पैशांअभावी तुम्ही आतापर्यंत थांबले असाल तर प्रधानमंत्री मुद्रा योजना तुमच्यासाठी एक मोठी संधी ठरू शकते. ही योजना फक्त लोन देणारी नाही तर छोट्या व्यवसायांना उभं करण्याची आणि स्वावलंबी बनवण्याची दिशा दाखवणारी आहे. आणि योग्य माहितीच्या आधारे या योजनेचा फायदा घेतला तर तुमचं व्यवसायाचं स्वप्न नक्कीच प्रत्यक्षात उतरू शकते. मी तुमचे कमेंट्स वाचत आहे, म्हणूनच तुम्हाला या संपूर्ण माहितीबद्दल तुमचं मत काय आहे मला नक्कीच सांगा. तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असेल किंवा अनुभव असतील तर ते कमेंट्समध्ये लिहा.
आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. बॉसवाला, बी द बॉस.